हॅलो, नमस्कार सर्वांना. तर मराठी पुस्तकांमध्ये मेटाफिक्शन आणि फॅन्टसी महामाया नीळावंती हे ग्रंथ वाचण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. तर ह्या पुस्तकाबद्दल मी खूप काही ऐकलेलं होतं आणि मला म्हणजे उत्सुकताही होती की या पुस्तकामध्ये नक्की काय आहे. तर ह्या पुस्तकामध्ये विक्रम विभूते नावाचा एक व्यक्ती असतो आणि त्याचा मुलगा 13 वर्षाचा असतो आणि तो क्रिकेटर असतो. त्याला क्रिकेटची आवड असते. तर काही कारणास्तव तो म्हणजे त्याचा मृत्यू झालेला असतो आणि त्याच्या वडिलांना म्हणजेच विक्रम विभूतेला आपल्या मुलाला जिवंत करायचं हा एकच त्याचा ध्येय असतं आणि विक्रम विभूते हा एकटा असतो कारण त्याचं म्हणणं असं असतं की मी ज्या ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो त्या व्यक्ती माझ्यापासून दूर जातात. त्यामुळं त्याला आणि त्याने म्हणजे त्या मुलाला आपल्या मुलाला जिवंत करायचं त्याचा एकच ध्येय असतो आणि त्यांनी तो लहानपणी असताना त्याला आजीकडून म्हणजे गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या की नीळावंती एक महामाया शक्ती आहे की ती म्हणजे मृत झालेल्या व्यक्तींना जिवंत करू शकते. तर त्यासाठी तो काय करतो की सह्याद्रीच्या खोऱ्यात येतो आणि मध्ये त्याला नीळावंती, गैसास, पूज्य, आशा, कुशल असे वेगवेगळे पात्र त्याला भेटत जातात आणि या कथेमध्ये भरपूर असे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि सस्पेन्स आहेत. तर म्हणजे मी लिटरली झोपले नव्हते म्हणजे कधी एकदा हे पुस्तक संपवेन, पुढं काय होईल अशी मला खूप उत्सुकता होती आणि खरंच या कथेमध्ये म्हणजे जर तुम्हाला वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता आणि म्हणजे शेवटी असं आहे की खरंच नीळावंती त्याच्या मुलाला जीवदान देते का? तर हे तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतरच समजेल. थँक्यू.